कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो काय झालं? अशक्य आहे हे नाही म्हणजे वंसा आपल्याला सोडून गेला। मोना तू काय बोलती कळतंय का तुला? उगाच तोंडाला येईल ते बोलू नको। अरे दीप्या काय चुकीचं बोलतीये ती? जे दिसतंय ते दिसतंय त्याच्यावरूनच म्हणतीये ना। अहो पण बापू नाही बापू हो असं कसं होईल? अपर्णाशिवाय हे गत पूर्णच नाही होऊ शकत, नाही होऊ शकत। हे बघा तुम्ही जरा सगळे शांत व्हा, ऐका माझं। छोटे सरकार वरती आहेत आणि हे सगळं जर त्यांनी ऐकलं ना तर खूप अवघड होईल। हा बापू बापू दाजी येईपर्यंत अमोलला काय बोलून फायदा नाही। अमोलला फक्त आता दाजीच सांभाळू शकते। रुपालीताई तुम्ही असं करू नका, ऐका माझं तुम्ही तरी समजून सांगा अमोलला, तुमचं ऐकलं अमोल। रुपालीताई हे बघा तुम्ही शांत व्हा, आता या सगळ्यातून सावरून तुम्हाला सगळं शांतपणे हाताळावं लागणार आहे। कसं सांभाळू मी बोना, कसं सांभाळू? अगं ही परिस्थिती सोपी नाहीये, इथं मलाच कळलं झालंय काय करायचं ते। बापू बापू ओ विनोबा ऐका की, तुम्ही तरी सांगा की समजून त्याला। बापा त्यानं पाणी पण नाही घेतलं त्रास होईल त्याला। नाही दीप्या त्याला समजायला सांगू नकोस, तेवढं नाही जमणार माझ्याच्यानं। आओ बापू आता या सगळ्याला आपल्यालाच तोंड द्यावं लागणार आहे। कसं तोंड देणार मोना? आपल्यात नाही ना याची कल्पना पण नाही करू शकत मी। देवा अरे काय वेळ आणलीस ही आमच्यावर। ज्या वयात मुलं मोठी होताना बघायचं असतं त्या वयात मुलांबद्दल असं काहीतरी ऐकायला लागतंय घरातल्या मोठ्यांना। रुपालीताई हे बघा तुम्ही सगळे जरा शांत व्हा ना, हे सगळं ऐकून छोटे सरकार कधीही खाली येतील। यांचा फोन आहे। हॅलो अपर्णाबद्दल काही कळलं का हो? नाही रुपाली अपर्णाबद्दल ठोस काहीच कळलेलं नाहीये, पण अगं अर्जुनला भोवळ आली, चक्कर येऊन पडला तो। काय? अपर्णाला शोधण्याच्या नादात त्यानं पाणी सुद्धा घेतलं नाही। हा आता आम्ही त्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय। काय लागलंय मागं आपल्या? रुपाली अगं पॅनिक होऊ नको, आता सगळं आपल्याला सांभाळायचंय। तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये अर्जुनकडे जा, त्याच्याकडे लक्ष द्या, काळजी घ्या त्याची। काय झालं रुपाली? मामनजी भाऊजींना चक्कर आली आहे, त्यांनी त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलला पाठवून दिले। आता आपण काय करायचं? चला आपण निघू दवाखान्यात पटकन चला। दीपक अमोल एकटाच आहे घरात, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिघं जावा, आम्ही दोघे थांबतो घरात। अहो छोटे सरकार यातला अमोलला काय कळतं कामा नाही। तुम्ही अमोलच्या सोबत थांबा आणि त्याची काळजी घ्या, आम्ही जाऊन येतो। आणि लक्षात ठेव अमोलला त्याच्या मा आणि बाबांबद्दल काय कळालं नाही पाहिजे। आम्ही आलो। डॉक्टर ओ डॉक्टर डॉक्टर अर्जुन सर काय झालं का यांना? सकाळनं काय खाल्लेलं नाही आणि घरचं टेन्शन पण आहे। अहो मगाशी चक्कर येऊन पडलेत ते। बहुतेक सिव्हिअर डिहायड्रेशन झालंय, तुम्ही काळजी करू नका, बघतो मी। सिस्टर घ्या यांना आतमध्ये। अरे देवा का अशी माझ्या साहेबांची परीक्षा घ्यायला लागलायस तू? सांग की
अरे का त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करून ठेवलायस? आता कुठं माझ्या साहेबांना आहे ना पोरा बाळांमुळे सुखाचं दिस आलं होतं. त्या सुखाचा झटक्या चोळामोळा करून तू साहेबांसमोर आणून ठेवला. अरे काय मिळालं तुला हे करून? सांग ना. अपर्णा मॅडमला हिरवून घेऊन तुला काय मिळालं? अरे माझा साहेब आहे ना लई चांगला माणूस आहे रे. अरे त्यांनी दुसऱ्यासाठी आहे ना स्वतःच्या नोकरीचा सुद्धा विचार केला नाही. सदैव सगळ्यांना मदत करत राहील. अरे तरी सुद्धा तू इतका निष्ठुर वागतोस त्यांच्याशी. अरे सांग ना का असं वागतोय? अर्धांगिनी म्हणजे माणसाचा श्वास असतो ना रे. तो श्वास तू हिरवून घेतला साहेबांपासून. अरे माझं साहेब आता आपण मॅडम शिवाय कसं जगत्यात सांग की? कसं जगत्यात? हा तर इथंच झोपी गेला. अमोलला समजावणं जगातलं सगळ्यात अवघड काम वाटायला लागले मला. मी काय बोलू रुपाली ताई याच्यावर? अहो मला कळतच नाहीये या घडलेल्या गोष्टी आपण त्यांना कशा सांगणार आहोत. रुपाली ताई तू काय? नाही मोना, मला नाही जमणार आहे मोना, खरंच नाही जमणार. रुपाली ताई ऐका माझं. अहो त्यांच्यापासून हे सगळं एवढा वेळ लपून ठेवणं बरोबर नाहीये. तुम्ही प्लीज सांगा त्यांना. हो ना, अगं घडलेल्या गोष्टी मला स्वतःला नीट समजवायला जमत नाहीयेत. या एवढ्याशा लहान लेकराला काय सांगू मी? नाही, मला नाही बोलता येणार म्हणून, खरंच नाही बोलता येणार. रुपाली ताई तुम्हाला कळतंय का? घडलेल्या गोष्टी एवढ्या साध्या नाहीये. तो किती निरागस आहे मोना तो. त्याची आई गेलीये, मामा दवाखान्यात आहे. हे सगळं कळल्यानंतर कसं सांभाळणार आहे तो स्वतःला? कळतंय का तुला? हो रुपाली ताई, अहो 100 प्रश्न उभे राहतील त्यांच्या मनात. हो पण त्याआधी या सगळ्यातून तो बाहेर कसा येईल याचा विचार करायला हवा. रुपाली ताई मला सगळं कळतंय हो, पण त्यांचे आई बाबा आहेत होते आणि एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपून ठेवणं म्हणजे छोटे सरकारांवर अन्याय आहे. असं नाही का वाटत तुम्हाला? मला पण वाटतंय ग मोना की नंतर त्याला धक्का बसण्यापेक्षा आता ह्या गोष्टी कळलेल्या बऱ्या. आपण सांगूयात का त्यांना? हो पण ना आता अर्जुन भाऊजी दवाखान्यात आहेत. त्यांना बरं वाटायला लागलं हे कळल्यानंतर मगच बोलूयात आपण. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.